लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रुक्मिणी मुद्दाम सिंधूसमोर म्हणत असते की लग्न झाल्यापासून राघव आणि राणी बाहेर कुठे गेले नाही, त्यामुळे मला असं वाटतं की आज रात्री त्या दोघांनी बाहेर जावं. आणि ते ऐकून राणी, ऋतुजा, राजश्री खूपच खुश होतात. तर रुक्मिणी राघव आणि राणीला सांगते की आज रात्री तुम्ही दोघांनी एका रोमॅन्टिक डिनर डेटवर जा. आणि ते ऐकून राणी खूप खुश होते, मात्र सिंधूला धक्का बसतो. तर राघवलाही ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि त्यामुळे राणी म्हणते की आपण विनूलाही आपल्यासोबत घेऊन जाऊ. आणि त्यामुळे राघव खुश होतो आणि लगेच हो म्हणतो. तर इकडे रुक्मिणी हसतच राजश्रीला म्हणत असते की ही राणी अगदी तुझी सून शोभत आहे. आणि त्यामुळे राजश्री तिला सांगते की विनूला घेऊन जायचं नाही, फक्त तुम्ही दोघांनीच जायचं. आणि त्यामुळे राघव राणीचा नाईलाज होतो आणि ते दोघेजण तयार होण्यासाठी जातात. मात्र हा सगळा प्रकार बघून सिंधूला वाईट वाटत असते. तर रुक्मिणी मात्र हसतच तिच्याकडे बघत असते आणि मनाशी म्हणत असते की सिंधू, तू कितीही प्रयत्न केला ना तरीही मी तुला राघवच्या जवळ जाऊ देणार नाही. त्यानंतर रात्री सावी तिच्या रूममध्ये चित्र काढत बसलेली असते. थोड्या वेळानंतर सिंधूसुद्धा तिच्या जवळ जाते. तर सावी तिला म्हणत असते की आई, मी तुला एक प्रश्न विचारू का? त्यावर सिंधू हो म्हणते. तर सावी तिला विचारते की तू विनूच्या फॅमिलीला आधीपासून ओळखतेस का? आणि ते ऐकून सिंधूला धक्का बसतो. काय उत्तर द्यावं तिला कळत नाही आणि त्यामुळे ती तो प्रश्न टाळते आणि सावीला विचारते की हे काय करते तू? त्यावर सावी सांगते की आई, हा माझ्या स्कूलचा प्रोजेक्ट आहे. आणि त्यामुळे सिंधू मग त्याबद्दलच बोलत राहते. परंतु सावी पुन्हा एकदा तिला विचारते की आई सांग ना मला, तू विनूच्या फॅमिलीला आधीपासून ओळखतेस का? कारण ते लोक सतत आपल्यावर चिडलेले असतात, आपल्याला वाटेल ते बोलत असतात. मात्र सिंधू म्हणते की नाही सावी, असं काही नाही आहे. परंतु सावी पुन्हा एकदा तिला विचारते की आई सांग ना, तू त्यांना आधीपासून ओळखतेस का? मात्र सिंधू म्हणते की नाही, मी इथे कोणालाही ओळखत नाही. आणि त्यानंतर ती सावीला सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, विनू बरा झाल्यानंतर आपल्याला इथून निघून जायचं आहे. आणि त्यावर सावीसुद्धा खाली मान घालून हो म्हणते. तर सिंधू तिला तिचा प्रोजेक्ट पूर्ण करायला सांगते आणि बाहेर जाते. तर सावी मनाशी म्हणत असते की माझा प्रोजेक्ट तर जॉईंट फॅमिलीवर आहे, पण माझ्या फॅमिलीमध्ये तर फक्त मी आणि माझी आईच आहोत. आणि त्यानंतर ती बाहेर कोणाची मदत मिळते का हे बघण्यासाठी जाते. तर बाहेर ऋतुजा आणि रेश्मा बसलेल्या असतात. सावी त्यांना विचारते की तुम्ही मला माझ्या स्कूल प्रोजेक्टमध्ये मदत करू शकता का? त्यावर त्या दोघीजणी वैतागून तिला विचारतात की तुझी आई कुठे गेली, तिला मदत करता येत नाही का? त्यावर सावी त्यांना सांगते की माझा प्रोजेक्ट जॉईंट फॅमिलीवर आहे, मग प्लीज तुम्ही मला मदत करा. आणि ते ऐकून ऋतुजा हसतच म्हणते की त्या सिंधूला जॉईंट फॅमिली माहिती तरी आहे का? आणि त्यानंतर त्या सावीला मुद्दाम विचारतात की काय मदत करायची आहे तुला? त्यावर सावी त्या दोघींना तिचं ड्रॉइंग दाखवत म्हणते की बघा, मी हे ड्रॉइंग काढलं आहे. आणि त्यावर रेश्मा मुद्दाम विचारते की कोण कोण आहे यामध्ये? तर सावी सांगते मी आणि माझी आई. तर रेश्मा विचारते मग तुझे बाबा? त्यावर सावी सांगते की ते लवकरच येणार आहेत. तर ऋतुजा तिला विचारते अगं पण तुझे बाबा नक्की कोण आहेत? त्यावर सावी म्हणते की ते मलाही माहीत नाही, पण ते लवकरच येणार आहेत, त्यांनी तसं झाडावर लिहिलं आहे. मात्र ते ऐकून रेश्मा आणि ऋतुजा हसायला सुरुवात करतात आणि सावीला म्हणतात की असं कधी होतं का? आणि त्यांचं हे वागणं बघून सावीला वाईट वाटतं, ती रडायला सुरुवात करते. त्याच वेळी सिंधूसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. तिने हा सगळा प्रकार बघितलेला असतो, मात्र तरीही ती काही बोलत नाही. तर सावीच्या रडण्याचा आवाज ऐकून रत्नाकर, राजश्री, रुक्मिणी, राघव आणि राणी त्या ठिकाणी येतात. राजश्री आणि रत्नाकर ऋतुजा रेश्माला काय झालं ते विचारतात. मात्र त्या दोघीजणी काही सांगत नाही. तर सावी रडतच म्हणत असते की तुम्ही सतत मला आणि माझ्या आईला वाईट का बोलत असता? माझी आई तुम्हाला किती मदत करते आणि मी तर पहिल्यांदाच तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आले होते ना, मग तुम्ही माझ्यासोबत इतके वाईट का वागलात? आणि सावीचं ते बोलणं ऐकून रेश्मा तिच्यावर चिडते. मात्र ते बघून राघव मोठ्याने रेश्मावर ओरडतो आणि त्यामुळे रेश्मा आणि ऋतुजा घाबरतात. त्या दोघीही खाली मान घालून उभ्या राहतात. तर राघव सावीजवळ जातो, तिला शांत करतो आणि काय झालं ते विचारतो. तर सावी सांगते की मला स्कूलमध्ये जॉईंट फॅमिलीवर प्रोजेक्ट बनवायला सांगितला आहे
आणि त्यासाठीच मला तुमची मदत हवी आहे. त्यावर राघव म्हणतो, ठीक आहे, मग मी तुला मदत करतो. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. रुक्मिणी म्हणत असते की राघव, तुला राणीसोबत डिनर डेटवर जायचं आहे. तर राजश्रीसुद्धा म्हणत असते की हो राघव, तू ही डिनर डेट कॅन्सल करू नको. मात्र राघव म्हणतो की सावीचा हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्लीज मला हा प्रोजेक्ट करू द्या. परंतु राणी म्हणते की राघव, आपण तिकडून आल्यानंतर हवं तर तू सावीला मदत कर. मात्र राघव म्हणतो की जर आपल्याला उशीर झाला तर उगाच सावीची स्कूलमध्ये फजिती होईल, त्यामुळे आपण डिनरसाठी नंतर जाऊ. आणि त्यासाठी मग राणीसुद्धा नाईलाजाने हो म्हणते. तर राघवला सावीसोबत बघून सिंधू खूप खुश झालेली असते. तर इकडे राघव सावीला म्हणतो की चल, आपण दुसरीकडे जाऊन प्रोजेक्ट कंप्लीट करू. आणि त्यानंतर तो सावीला तेथून घेऊन जातो. तर राजश्री, रुक्मिणी आणि राणी त्या दोघांकडेच बघत असतात. आणि त्यानंतर राघव आणि सावी प्रोजेक्ट बनवायला सुरुवात करतात. सावी त्याला विचारत असते की पोलीस काका, मी तुमच्या फॅमिलीवर प्रोजेक्ट बनवू का? त्यावर राघव म्हणतो हो. आणि त्यानंतर मग तो सावीला चित्र काढायला मदत करतो आणि त्याचसोबत घरातील प्रत्येक व्यक्तीची माहिती सांगतो. त्यामुळे सावी खूपच खुश होते. तर हा सगळा प्रकार बघून सिंधूला देखील आनंद होतो. ती मनाशी म्हणत असते की हे चित्र मी कित्येकदा माझ्या मनात रेखाटलं होतं. मात्र त्यानंतर ती खाली मान घालून म्हणते की सावी बाळा, मला माफ कर. मी तुला सांगू शकत नाहीये की हेच तुझे बाबा आहेत आणि हेच तुझं घर आहे. आणि त्यानंतर ती लवकरात लवकर विनूवर ट्रीटमेंट करून या घरातून बाहेर पडण्याचं ठरवते. तर दुसरीकडे सर्वजण रागातच सिंधू आणि राघवकडे बघत असतात. रुक्मिणी राणीला म्हणत असते की बघितलं ना, ती सिंधू या मुलीचा वापर करून राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. एक दिवस ती राघवला आणि विनूला तुझ्यापासून दूर करेल. आणि ते ऐकून राणी खूप घाबरते. ती म्हणते की काही झालं तरी मी असं होऊ देणार नाही, कारण विनू माझा मुलगा आहे. मी त्याला माझ्यापासून कधीच दूर करणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू सावीला तिच्या स्कूलबद्दल विचारत असते. तर सावी सांगते की आई, ही स्कूल खूप वेगळी आहे. इकडच्या मुलींना खूप ॲटिट्यूड आहे. आणि त्यामुळे सिंधू तिला विचारते की काय झालं, तू वर्गामध्ये कोणाशी भांडण तर केलं नाही ना? आणि त्यावर सावी हसतच सांगते, नाही ग आई, तू काळजी करू नको. आणि त्यानंतर ती सिंधूला सांगते की काल मी आणि पोलीस काकांनी जो प्रोजेक्ट बनवला होता ना, तो टीचरला खूप आवडला. आपण त्याबद्दल पोलीस काकांना ट्रीट देऊयात का? आणि त्यावर सिंधूसुद्धा हो म्हणते आणि सावीला काय ट्रीट द्यायची ते विचारते. त्यावर सावी सांगते वडापाव. तर सिंधू पटकन म्हणते, अगं ते तिखट खात नाही. आणि ते ऐकून सावी तिला विचारते, पण ही गोष्ट तुला कशी माहीत? आणि त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही. ती विषय बदलवत म्हणते की सावी, तू सुद्धा मदत केली आहे ना, मग तुला काही ट्रीट हवी आहे ते सांग. आणि त्यावर सावी पटकन म्हणते पिझ्झा. आणि ती आत्ताच पिझ्झा खायचा आहे असा सिंधूकडे हट्ट करते. त्यामुळे सिंधू म्हणते ठीक आहे, मी लगेच बाजारात जाऊन सामान घेऊन येते, तोपर्यंत तू तुझ्या रूममध्ये जाऊन बस. आणि त्यामुळे सावी खुश होते आणि लगेच रूममध्ये जाते. तर सिंधू बाजारात जाण्यासाठी निघते. परंतु त्यांचं हे सगळं बोलणं रुक्मिणी आणि ऋतुजाने लपून ऐकलेलं असतं. आणि त्या दोघीजणी काहीतरी कारस्थान करण्याचं ठरवतात. त्यानंतर थोड्या वेळाने सिंधू सगळं सामान घेऊन घरी येते. त्यामुळे सावी खूप खुश होते आणि तिला मिठी मारते. आणि त्यानंतर सिंधू तिला सांगते की अजून 5 मिनिटांनी आपण किचनमध्ये जाऊ, तेव्हा आपली वेळ सुरू होईल. त्यावर सावीसुद्धा हो म्हणते आणि सगळं सामान डायनिंग टेबलवर ठेवते. तर रुक्मिणी आणि ऋतुजासुद्धा त्या ठिकाणी येतात. रुक्मिणी तिचा पुढचा प्लॅन ऋतुजाला सांगते आणि त्यानंतर ऋतुजा खुश होत लगेच डायनिंग टेबलजवळ जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुक्मिणी आणि ऋतुजाने काहीतरी गडबड केलेली असते. त्यामुळे सावी नाराज होत सिंधूला विचारते की आई, आता मला पिझ्झा खायला नाही का ग मिळणार? मात्र सिंधू म्हणते की असं कधीच नाही होणार. आणि त्यानंतर ती रुक्मिणी आणि ऋतुजालाच कामाला लावते. आणि मग त्या दोघीजणी सावीसाठी पिझ्झा बनवतात. मात्र त्यांनी पिझ्झामध्ये सुद्धा काहीतरी गडबड केलेली असते, कारण जेव्हा तो पिझ्झा विनू खायला जातो तेव्हा त्या दोघीजणी खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.